नमस्कार, आपण पाहत आहात 24AB न्यूज. संत गजानन महाराज शेगाव पालखी ढोकी पेट्रोल पंप येथे दाखल, विठ्ठल भक्तीचा झाला गजर. 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता संत गजानन महाराज शेगाव या पालखीचे ढोकी पेट्रोल पंप येथे आगमन झाले. तिथे सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला व तेथून पालखी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे गेली. तेथे मुक्कामाला असते लातूर, सोलापूर व तेथील धाराशिव जिल्ह्यातील भाविक यांनी तेथे पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला. एक उत्स्फूर्त स्वागत तेथे पालखीचे करण्यात आले. संत श्री गजानन महाराज 1968 पासून सुरू झालेली शेगाव ते पंढरपूर पायी दिंडी आजतागायत सुरू आहे. श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या वतीने दरवर्षी संत गजानन महाराजांची पालखी व दिंडी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करते. यंदा ही दिंडी जून 21 रोजी शेगाव येथून निघाली असून जुलै 23 रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. सुमारे 750 किलोमीटरचा हा पायी प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास 33 दिवस लागतात. ही दिंडी शेगाव, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या प्रमुख मार्गाने प्रवास करते. मार्गातील प्रत्येक गावात भाविकांकडून वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत केले जाते. आषाढी वारीनंतर पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी दिंडी परतीच्या प्रवासाला सुरुवात करते. पंढरपूर ते शेगाव हा सुमारे 550 किलोमीटरचा पायी प्रवास साधारण 22 दिवसांत पूर्ण करून दिंडी ऑगस्ट 19 रोजी शेगाव येथे पोहोचते. या संपूर्ण यात्रेत हजारो वारकरी टाळ, मृदंग, हरिनामाचा गजर आणि अभंगांच्या साथीने भक्ती, सेवा, समता आणि मानवतेचा संदेश देत पायी प्रवास करतात. ही दिंडी महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. आपण पाहत आहात 24AB न्यूज. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.